ठीक आहे। आज या ठिकाणी 22 जुलै 2024 आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब तसंच माननीय अजितदादा या दोघांचे आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त त्या दोघांनाही चांगली सद्बुद्धी यावी जी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय शिक्षण मंत्र्यांनी जो शब्द आम्हाला दिला होता त्याप्रमाणे माननीय दीपक केसरकर साहेब शिक्षण मंत्री यांनी घोषणा केली की जून 2024 पासून वाढीव टप्प्याचं अनुदान देण्यात येईल। परंतु ही घोषणा सभागृहात झाली, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचा आदेश निघणं गरजेचं आहे आणि जो पण आदेश निघत नाही तोपर्यंत त्या घोषणेला कोणत्याही प्रकारचं महत्त्व प्राप्त होत नाही। म्हणून आज या ठिकाणी एक पॉझिटिव्ह थिंकिंग, एक चांगला पॉझिटिव्ह विचार शासनाच्या मनात यावा म्हणून आज आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवस या ठिकाणी साजरा करीत आहोत आणि शासनाला चांगली बुद्धी यावी आणि लवकरात लवकर तो जी.आर. काढावा ही शासनाला आमच्याकडून एक भावनिक साथ आम्ही घालतोय। तसंच 15 मार्च 2024चा जो स्वच्छ मान्यतेचा जी.आर. आहे तो जी.आर. रद्द झाला पाहिजे, कारण तो जर जी.आर. रद्द झाला नाही तर येणाऱ्या आदेशाला कोणताही अर्थ राहणार नाही। कारण जून 2024 पासून अनुदान देणार असल्यामुळं संच मान्यता कोणती पकडतात यावरती आदेश अवलंबून आहे। त्यासाठी 2023-24ची संच मान्यता पकडावी आणि 15 मार्च 2024चा आदेश रद्द व्हावा ही आम्ही शासनाला नम्र विनंती करीत आहोत। धन्यवाद। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। अनुदान आमच्या हक्काचं, अनुदान आमच्या हक्काचं, 100% पगार, 100% पगार, कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही, अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही, अरे होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ, अरे अनुदान आमच्या हक्काचं, अनुदान आमच्या हक्काचं, अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, 100%चा जी.आर. मिळालाच पाहिजे, 100%चा जी.आर. मिळालाच पाहिजे, 100% अनुदान मिळालाच पाहिजे, 100% अनुदान मिळालाच पाहिजे। झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशीच म्हणजे 12 जुलै रोजी शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागणीनुसार फक्त 1 जून 2024 पासून अनुदान देऊ म्हणून अशी घोषणा केलेली आहे, परंतु त्याचा अद्यापपर्यंत जी.आर. काढलेला नाही। आज जे आम्ही धरणे आंदोलनाला पूर्ण महाराष्ट्रभर बसलेलो आहे, आमची मागणी हीच आहे की नुसते घोषणा करू नका, याआधी सुद्धा फसव्या घोषणा झालेल्या आहेत, तरी आम्हाला जी.आर. निर्गमित करून जूनपासून म्हणजे जून आणि जुलैचा पेमेंट लगेच आमच्या खात्यात टाकावा व आमचा वाढीव टप्प्याने पगार चालू करावा। शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, मुख्यमंत्री, अर्थमंत्री, अर्थमंत्री, दे अनुदान, दे अनुदान, दे अनुदान, दे अनुदान, दे अनुदान, दे अनुदान, दे अनुदान। शिक्षक एकजुटीचा 100% अनुदान, 100% अनुदान, असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय